नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. आता आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातल्या ज्या ओव्या बघणार आहोत त्या 243 पासून साधारण 267 पर्यंत आहेत. अजून सगळं हे अर्जुन उवाचच चालू आहे बरं का. अर्जुन आपलं मनोगत व्यक्त करतोय आणि हे मनोगत व्यक्त करता करता एक एक भावना आता त्याच्या मनात डोकवायला लागलेली आपण बघतोय. एखाद वेळेस विषयाची पुनरावृत्ती होईल, परंतु हा अर्जुन विषाद योग कसा घडत गेला, विषादापर्यंत पोचेसपर्यंत कुठकुठल्या भावना मनात डोकावल्या, त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी निमित्त घडल्या, हे लक्षात घेणं आवश्यक आहे बरं माऊली. क्षत्रिय वृत्तीला साजेशी भूमिका धारण करून युद्धभूमीवर प्रगट झालेला अर्जुन जेव्हा आपल्या स्वजनांना बघतो, त्याच्यानंतर त्यांच्याविषयीचं प्रेम, ममत्व, मोह, त्याच्यानंतर पाप, त्याच्यानंतर आपल्याकडून अधर्म घडेल आणि आता हे सगळं माझ्याकडनं घडू नये म्हणून मी काय केलं पाहिजे, ह्या नव्या भूमिकेत तो जसजसा जायला लागतो त्यावेळी तो त्या ठिकाणी नीतिमत्तेचा आधार घ्यायला लागतो, ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागतो. त्यावेळी त्याला त्या ठिकाणी सर्वप्रथम समाजामध्ये माझं काय स्थान आहे, माझं काय नाव आहे, मला लोक कसं ओळखतात, आमचं कुळ काय, आमची परंपरा काय, आम्ही काय मार्गाने वाटचाल करत आलेलो आहोत, त्या सगळ्यावर पाणी फिरेल. कारण का तर आम्हाला दंड थोपटून ज्यांच्या समोर उभं राहावं लागतंय ते आदरणीय आहेत, पूज्य आहेत, गुरुस्थानी आहेत आणि नुसतं त्यांच्या विरोधात उभं राहायचं असं नाही, तर वेळ पडली तर आम्हाला त्यांचा वधही करायचा आहे. हे जेव्हा अर्जुनाला जाणवलं त्यावेळी अजून त्याच्या मनोबळाचं खच्चीकरण झालं. माऊली, ह्या अर्जुनाच्या भूमिकेत आपणही काही वेळा जायचं बरं. आणि नुसतं भूमिकेत जायचं नाही, तर आपण स्वतःच अर्जुन व्हायचं आणि मनोमन आत्मपरीक्षण करून बघायचं की खरोखरच आपण सुद्धा आपल्या प्रिय असलेल्या वस्तू, व्यक्ती ह्यांच्या बाबतीत जेव्हा खूप आत्मीयतेने विचार करतो, त्यांच्याविषयी असलेलं प्रेम, मोह ह्यांनी आपण कुठे अगतिक तर होत नाही ना. आपणही ज्या ठिकाणी विवेक, ज्ञान, श्रद्धा, जिथे आपण निष्ठा ठेवली आहे त्याला धरून न राहता आपणही कुठेतरी खचून नाही ना जात, नको त्या ठिकाणी पडती बाजू तर घेत नाही ना. आणि अशामुळे आपल्या मनातला सुद्धा विषाद वाढत जात नाही ना. हेही आपल्याला तपासून बघायला पाहिजे बरं. ह्या दृष्टीने ह्या ओव्यांचा जरूर अभ्यास करावा. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, एथ सारा असार विचारावे, कवणे काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषते. अशा स्थितीत बऱ्या वाईटाचा आपला धर्म काय याचा कोण विचार करतो, आणि अशा रीतीने सर्व विधिनिषेधच बंद पडतात. या ठिकाणी अर्जुन एक दृष्टांत देतो. तो म्हणतो की ज्याप्रमाणे जंगलामध्ये 2 लाकडं एकमेकांवर घासली जातात, त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो आणि तो प्रगट झालेला अग्नी जंगलातील सर्व लाकडांचा नाश करतो. मंडळी, ह्या लाकडांच्या जागी आपण आहोत. आणि जेव्हा आपल्यातला हा द्वेष, मत्सर एकमेकांबद्दलचा प्रगट होतो त्यावेळी तो अग्नीसारखा असतो आणि मग तो द्वेष मत्सररूपी अग्नी स्वतः सकट दुसऱ्यालाही जाळून टाकतो, विनाशक ठरतो. त्यामुळे आपण आपल्याला
ह्या द्वेष आणि मत्सरापासून लांबच ठेवायचं बरं माऊली. ह्या अग्नीचाच दृष्टांत घेताना अर्जुन एके ठिकाणी म्हणतो, जैसा घरी आपुला वाणी वसे वन्ही लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळूनी घाली. न कळत आपल्या घराला आग लागली तर नुसतं आपलंच घर नाही तर तो आग भडकली तर शेजारच्याचंही घर जाळून टाकतो. ह्याचाच अर्थ असा की आपल्या अंतःकरणात, आपल्या डोक्यामध्ये मत्सर, द्वेष, ईर्ष्या रूपी जर अग्नी भडकला तर तो आपलाच नाही तर आपल्या संपर्कात येणाऱ्यांचा सुद्धाही नाश करू शकतो. ह्याचाच अर्थ असा की आपल्या संपर्कात येऊन आपल्या हिताचं जर कोणी सांगणार असतील तर ते हिताचं सुद्धा आपण ऐकू शकत नाही. त्या हिताच्या गोष्टी सुद्धा जळून त्याच्यात खाक होऊन जातात. ह्या ओव्यांमध्ये आपल्याला असे हे वेगवेगळे दृष्टांत बघायला मिळतात आणि फिरून परत अर्जुन आपलीच री ओढतो आणि कृष्णाला म्हणतो, जे हे वडील सकळ आपुले, वधावया दिठी सूदले, सांग पा काय थेकुले, घडले आम्हा. अर्जुन म्हणतो, हे भीष्म द्रोणादिक आमची वडीलधारी मंडळी सगळी आमची सोयरी आहेत, नातेवाईक आहेत, आम्हाला पूज्य आहेत आणि त्यांचा वध करण्यासाठी आम्ही आमची दृष्टी त्यांच्यावर टाकलेली आहे. हे काय थोडं पातक आहे? म्हणजे आता किती पातळीवर येऊन अर्जुन सखोलपणे विचार करतोय आणि तो सुद्धा सगळा मोह ममतेला धरून. 265 ते 267 या 3 ओव्या आपण जरूर वाचा. अर्जुन म्हणतो, आता यावरी जे जियावे, तयापासूनी हे बरवे, जे शस्त्रे सांडुनी सहावे बाण यांचे. तयावरी होय जितुके, ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे चाड नाही. ऐसे देखुनी सकळ, अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. काय अर्जुनाच्या अंतःकरणाची अवस्था झाली बघा. खऱ्या ज्ञानाचा, विवेकाचा तो विचारच करू शकत नाहीये आणि तो म्हणतोय की आता हे युद्ध म्हणजे पाप आहे. ते पाप करून जिवंत राहण्यापेक्षा मला असं वाटतंय मी शस्त्र खाली ठेवावी आणि मला निशस्त्र पाहून या कौरवांनी माझ्यावर शस्त्र सोडली आणि माझा वध केला तरी उत्तम. कारण पाप करण्यापेक्षा मरण आलं तरी चांगलंच आहे. कुठच्या टोकाला अर्जुनाची मनोदशा गेली हे आपल्याला बघायला मिळतंय. आणि क्षत्रियांना, क्षात्रधर्म पाळणाऱ्यांना युद्ध म्हणजे स्वर्गाचं द्वार. पण हे युद्धाला सज्ज झालेली आपलीच लोक पाहून आणि खास करून त्यांच्यावरच्या प्रेमामुळे आणि मोहामुळे अर्जुनाला हे युद्ध आणि त्यापासून मिळणारं राज्य सुख म्हणजे केवळ नरकाचा भोग वाटायला लागलं माऊली. अशी अर्जुनाची ही मनोदशा झालेली आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.